निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। नारायण राणे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण। निलेश राणे कुडाळ मालवणचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असण्याची शक्यता। विधानसभेमध्ये माझ्यासाठी 3 सीट सोडा, बविया आमदार हितेंद्र ठाकूर यांचं सर्व पक्षांना आवाहन। माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, जे मदत करतील त्यांची मदत करू, हितेंद्र ठाकूर यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीचा मुंबईमधल्या 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटला। ठाकरे गट 13, काँग्रेस 8, शरद पवार पक्ष 1 आणि समाजवादीला 1 जागा। वांद्रे पूर्व जागेवरती काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित, कोणत्याही जागेवरून वाद नाही। बैठकीच्या नंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। दसऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचं बहुतांश जागा वाटप पूर्ण होईल, वाद कुठेही नाही। बैठकीच्या नंतर नाना पटोले यांची माहिती। ज्या पक्षाचा सिटिंग आमदार त्याला ती जागा दिली जाईल, तर दसऱ्याच्या मुहूर्तावरती जागा वाटप होईल, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना अकोला पश्चिम मतदारसंघामधून उभं करा। अकोल्यामधील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे माजी नेते जावेद जकारिया यांची महाविकास आघाडीकडे मागणी। शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघासाठी ठाकरे गटासोबत काँग्रेसही आग्रही। काँग्रेसच्या युवक महिला प्रदेश उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग काँग्रेस पक्षाकडून इच्छुक। अकोला पश्चिम मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। काँग्रेसकडे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ जाण्याची शक्यता असताना ठाकरे गट सुद्धा या जागेसाठी आक्रमक। भाजपचे आमदार संतोष दानवे यांच्या विरोधामध्ये भोकरदन मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। शरद पवारांकडे असलेल्या या मतदारसंघावरती ठाकरे गटानं केला दावा। उपजिल्हा प्रमुख रमेश गव्हाड यांनी केली दावेदारी। भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भाजपचं पद आणि चिन्ह हटवलं। हाजी अराफत शेख गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज, आगामी काळामध्ये पक्ष सोडणार अशी चर्चा। आदिवासी समूह, ओबीसी आणि वंचित आघाडीनं एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केली आहे। नागपूरला जेव्हा परिषद घेऊ त्यावेळेला तिसरी आघाडी जी असेल तिला नाव देऊ, प्रकाश आंबेडकर यांची माहिती। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा सर्व 288 जागांवरती उमेदवार उभे करू, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचा इशारा। रत्नागिरीमध्ये बचत गटाच्या महिलांना उदय सामंतांकडून मोबाईलचं वाटप। सरकारनं मोबाईल दिले, आता आशीर्वाद म्हणून तुम्ही आम्हाला मतांचं बक्षीस द्या, मंत्री उदय सामंतांकडून रिटर्न गिफ्टची मागणी। बारामतीमध्ये खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार हे आमने सामने। युगेंद्र पवार यांनी नमस्कार करत सुनेत्रा पवार यांचे घेतले आशीर्वाद। रंग बदलणारा विशाल सरडा असा उल्लेख करत संजय काका पाटील यांची विशाल पाटील यांच्यावरती टीका। विशाल पाटील यांनी संजय काकांवरती याआधी केली होती टीका। मुख्यमंत्री शिंदेंना भेटण्यासाठी आलेले आदिवासी आमदार 5 तास वेटिंगवर। दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती भेटीसाठी दिली होती वेळ। मुख्यमंत्री वेळ देत नसल्यामुळे आदिवासी आमदार नाराज। विदर्भामधल्या ओबीसींनी चळवळीचं नेतृत्व करण्याची गरज। चंद्रपूरमधल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यामध्ये लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य। शिर्डी विमानतळावरती अजित पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी। काही जणांचे धक्के लागल्यामुळे अजित पवार नाराज, पोलिसांनी लोकांना बाजूला हटवलं। शेतकऱ्यांच्या लग्नाची व्यथा मांडत असताना आमदार देवेंद्र भुयार यांचं महिलांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य। चांगल्या मुली नोकरदारांना तर शेतकऱ्यांच्या नशिबी 3 नंबरचा गाळ, भुयारांचं वक्तव्य। महिला उपभोगाचं साधन आहेत का? भुयारांच्या वक्तव्यावरून यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल। सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं, ठाकूर यांचा पलटवार। मध्य प्रदेशमध्ये 2019 मध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या लग्नाबाबतची विदारक परिस्थिती भाषणामध्ये मांडली होती। भुयार यांचं स्पष्टीकरण। काही राजकीय पुढारी जुना व्हिडिओ काढून बदनाम करतायत, भुयारांचा आरोप। मंत्री छगन भुजबळ धमकीचं प्रकरण। मोबाईलवरती मेसेज करून अश्लील शिवीगाळ आणि धमकी। बीड जिल्ह्यामधून आरोपीला अटक। अनेक वेळा धमक्या दिल्या जातात, त्याची वाच्यता केली नाही, मात्र वाढीव सुरक्षा मागणार नाही। धमकी प्रकरणावरून मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया।
शरद पवारांची राष्ट्रवादी नवरात्रीचे 9 दिवस धरणं आंदोलन करणार, महिलांच्या मुद्द्यावर 9 दिवस 12 ते 3 या दरम्यान निषेध व्यक्त करणार, सरकारला महिलांच्या प्रश्नावरती विचारला जाणार जाब. नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखांचं अपहरण, मारहाण करून बोटही छाटली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप. फेसबुक पोस्टवरून ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाला मारहाण. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 5 ऑक्टोबरला घोडबंदरच्या कासारवडवली भागामध्ये दौरा. घोडबंदर मार्गावरती अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याचा निर्णय. लाडक्या बहिणींना बोनस, नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार, परळीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रामधील शिळफाटा इथे 21 किलोमीटर लांबीचा भारतामधील पहिला भूमिगत समुद्राखालील बोगदा, यामध्ये ठाणे खाडीतील 7 किलोमीटरचा समुद्राखालील बोगदा सुद्धा समाविष्ट. धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी मिठागराच्या जमिनी देण्याच्या प्रस्तावाला मुलुंडकरांचा जोरदार विरोध. या प्रकल्पामुळे मुलुंड ते कांजूरमार्ग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पावसाळ्यात पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचं मुलुंडकरांचं म्हणणं. 150 रुपये किलो दर असणाऱ्या लसणाला सध्या 250 ते 300 रुपयांचा भाव. परराज्यामधून येणाऱ्या पांढऱ्या लसणाची आवक घटल्याचा आणि गावरान लसणाच्या कमी लागवडीचा दरावरती परिणाम. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ. हातातोंडाची आलेली भाताची शेती परतीच्या पावसामध्ये पुन्हा एकदा भिजली. बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची परिस्थिती. सोयाबीन आणि कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान. अभिनेता गोविंदा याच्या जबाबावरती पोलीस समाधानी नसल्याची माहिती. रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर गोविंदानं स्वतः दाबल्याचा पोलिसांना संशय. गोविंदाला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याची पत्नी सुनीता आहुजा यांची माहिती. गोविंदाला उद्या रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. उत्तर प्रदेशामध्ये विविध मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्याची मोहीम अत्यंत दुर्दैवी. साईबाबा धर्मनिरपेक्ष संत होते, सुभाष बुटी यांची प्रतिक्रिया. सुभाष बुटी यांचे आजोबा गोपाळराव बुटी यांनी शिर्डीमधल्या मंदिरासाठी दिली होती जागा. आरएसएस प्रणित साधूंनी मध्यंतरी साईबाबांच्या दर्शनाला जाऊ नका असं सांगितलं होतं. साईबाबांच्या भक्तांचा अपमान करण्याचा हा भाग. साई भक्तांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये भाजपला धडा शिकवावा, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. अलिबागमध्ये पर्यटक महिलेची विषारी औषध घेऊन आत्महत्या. कुरुळ हॉटेलमधली घटना. मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याची मृत महिलेसोबत सापडली चिठ्ठी. चंद्रपूरच्या कोरपना बलात्काराच्या प्रकरणी आरोपी अमोल लोडेला अकोल्यामधून अटक. युवक काँग्रेसचा कोरपना शहराध्यक्ष असलेल्या अमोल लोडे याच्याकडून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार. चंद्रपूरच्या कोरपना शहरामध्ये शाळकरी मुलीवरती बलात्काराच्या प्रकरणी शिक्षक आणि कोरपना शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल लोडे याची पक्षामधून हकालपट्टी. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू भोटे यांनी दिलं निष्कासित केल्याचं प्रमाणपत्र. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्तानं इंडिया आघाडीकडून लॉंग मार्चचं आयोजन. वर्षा गायकवाड, भाई जगताप, स्वरा भास्कर, संजय पांडे, हुसेन दलवाई सहभागी. काँग्रेस आणि समविचारी पक्षांच्या पदयात्रेमध्ये तुषार गांधी काळी फीत डोक्याला बांधून सहभागी. काल पोलिसांनी ज्या प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केली त्याचा निषेध म्हणून काळी फीत लावल्याची तुषार गांधी यांची माहिती. मद्यप्रेमींसाठी आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय. मद्याचा कोणताही ब्रँड मिळणार फक्त 99 रुपयांमध्ये. सरकारकडून अधिसूचना जारी. यामुळे सरकारची 5,500 कोटींची कमाई होणार. 12 ऑक्टोबरपासून धोरण लागू. राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी स्थापन केला जनसुराज्य पक्ष. मनोज भारती पक्षाचे पहिले अध्यक्ष. बिहारच्या पाटणा इथे आयोजित रॅलीमध्ये केली पक्षाची घोषणा. डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमध्ये इस्रायली दूतावासाच्या बाहेर 2 स्फोट झाल्याची माहिती. स्फोटाच्या नंतर राजधानी कोपनहेगनमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ. इराणकडून इस्रायलमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर जारी. भारतीय दूतावासांकडून अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना. इराणच्या इस्रायलवरच्या हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाची सुरक्षाही वाढवली. अब्दुल कलाम रोड बॅरिगेड्स लावून केला बंद. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांची इस्रायली सशस्त्र दलांच्या प्रमुखांच्या सोबत बैठक. इराणच्या इशाऱ्यानंतर इस्रायलची उच्चस्तरीय बैठक.
टीम साऊदीनं राजीनामा दिल्यामुळे भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या कप्तानपदी टॉम लॅथमची निवड. लॅथमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000पेक्षा अधिक धावा केलेल्या आहेत. लॅथमने यापूर्वी 2020 ते 2022च्या दरम्यान 9 वेळा कसोटी संघाचं नेतृत्वही केलंय. न्यूझीलंड संघाचा कसोटी कर्णधार टीम साऊदीनं दिला कर्णधार पदाचा राजीनामा. श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 2-0 गमावल्यानंतर राजीनामा. न्यूझीलंड संघ लवकरच भारतासोबत कसोटी मालिका खेळणार, मात्र त्यापूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का. यंदाची मिस युनिव्हर्स इंडिया रिया सिंघा अयोध्येमध्ये सादर होणाऱ्या रामलीलामध्ये भाग घेणार, साकारणार सीतेची भूमिका. प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या आशीर्वादाने रामायणाचा भाग होण्याची संधी मिळाल्याची रियाची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.